मायमोगाचं योकार मनीषा जाधव सुरेख पोळ्याच्या हेडलाईन्स। वेर्णा आयडीसी वाठारात जालो भिरांकूळ अपघातात लोटलीच्या 18 वर्षाच्या तरणाट्याक मरण। राज्यात काय कडेन कमी जाल्यार काय कडेन गजगशीत पडटलो पावसाक मेळटलो वादळी वाऱ्याचो सांगात। 1 तारखेमेरेन आयएमडीचो येल्लो अलर्ट। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। चोरी जावची ना हे खातीर देवळां खातीर सुरक्षा उपाय वाडोवप ह्या हेतान उत्तर म्हालांतल्या सगळ्या पुलीस स्टेशनाच्या प्रभारींनी देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यां हांच्या सयत देवळाच्या प्रतिनिधी वांगडा देवळा बळिश्ट सुरक्षा उपाय येवजण करपा खातीर बसका आयोजित केली। गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू। घेऊया एक ल्हानसो विसव। विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो। वेर्णा आयडीसी वाठारात भिरांकूळ अपघात जालो। ह्या अपघातात लोटलीच्या 18 वर्सां पिरायेच्या तरणाट्याक मरण आयले। मरण आयिल्ल्या तरणाट्याचे नाव ज्युलियस फेर्नांडीस अशें आसा। शेनवारा वेर्णा जाल्ल्या अपघातान 18 वर्सां पिरायेच्या ज्युलियस फर्नांडीस ह्या भुरग्याक जीव वगडावचो पडलो। ज्युलियस हो तरणाटो घरा वता आसतना ताच्या गाडयेवयलो ताबो सुटिल्ल्यान मोटारीचो धपको झाडाक बसलो आणि ताका जाग्यारच मरण आयले। पुलिसांचो तपास चालू आसा। गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगांवकार आणि ओमकार देशप्रभू। आसगाव आगरवाडेकर प्रकरणात वांटो घेवंक नाशिल्ल्यान सरकारान डीजीपी आणि निलंबित पुलिसांची बदली कित्याक केली? अमित पाटकरान पत्रकार परिषदेत प्रश्न केलो। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान पुलीस महासंचालकाची बदली कित्याक केली? आसगाव हाऊस बुलडोजिंग प्रकरणात खंयचोच पुलीस अधिकाऱ्याचो वांटो ना जाल्यार हेर पुलीस अधिकाऱ्यांक निलंबित कित्याक केले हे गोंयकारांक स्पश्ट करचे, असो प्रश्न काँग्रेसीचो अध्यक्ष अमित पाटकरान केलो। ॲडव्होकेट श्रीनिवास खलप, एव्हर्सन वेल्स आणि उत्तर गोंय जिल्हो काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकाराच्या हजेरेन काँग्रेस हाऊसान घेतिल्ले पत्रकार परिशदेन काँग्रेस अध्यक्षान भाजपा सरकाराक घोडबंकाल सरकार अशें म्हणले। आमचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावान हो प्रश्न विधानसभेत मागिल्लो आणि ताचे उत्तर पळयात। आमचो प्रश्न आशिल्लो की द डिटेल्स विथ कॉपीज ऑफ एफआयआर रजिस्टर्ड इन द केस ऑफ डिमॉलिशन ऑफ हाऊस at Asagaon in Bardes Taluka in June 24 with details of police officers involved in this case. हो आम्ही सरकाराक प्रश्न विचारिल्लो। सरकार आमकां जाप दिता की no role of any police officers has been established during the investigation of the above mentioned criminal case. जर खंयचोच पुलीस ऑफिसर जर इन्वॉल्व ना जाल्यार तुम्ही त्या पीआय कित्याक सस्पेंड केलो? ताच्या बरोबर आणि त्या अधिकाऱ्याक तुम्ही कित्याक सस्पेंड केलो? मागीर तुम्ही बॉल केलो आणि डीजीपीक तुम्ही ट्रान्सफर केलो। मागीर त्या डीजीपीने एक बरे इमोशनल मेसेजूय दिली। जर तर पुलीस
ऑफिसर जर तर तुम्ही सांगता इन्वॉल्व ना जाल्यार तुम्ही त्या ऑफिसराक सस्पेंड कित्याक केलो आणि डीजीपी कित्याक ट्रान्सफर केलो म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान गोंयचे ते सांगपाक जाय. Whether the government has given any assurance to the Agarwadekar family to repair their demolished, partly demolished house and recover the cost from the accused. The Sarkar कितें उत्तर दिता? No such formal proposal moved by this department. आणि आम्ही सगळ्या गोंयकारांनी त्या दीस राती जेन्ना मुख्यमंत्री थंय गेलो हे मुख्यमंत्र्याच्या तोंडातल्यान आम्ही ऐकला आणि मुख्यमंत्र्यान सांगिल्ले की सरकार ताका ते मानून घेतलो सरकार ताचे रिपेअर करतो. आता हो मुख्यमंत्र्याचे कसो विश्वास दवरपाचो? सिन्स द IIT project is proposed, planned and executed by the Ministry of Education, Government of India, and only required from the state government is to provide the required land for the same. No DPR is prepared by the state government. जर तर तू फेब्रुवारीन आमकां सांगलें की आपण 10 लाख स्क्वेअर मीटर 60 करोडांक घेता तुझ्याकडे डीपीआर ना तू सांगता की एम्प्लॉय गुड नंबर ऑफ ह्युमन रिसोर्स कितले ते तुका खबर ना. ग्रीन कव्हराचेर जर विचारले जाल्यार तू सांगता की ग्रीन कव्हर डॅमेज जातली पाड पडटली हाचेर तुजी स्टडी ना. अधिवेशनात असेंब्लीन हो ह्या इश्यूचेर डिमांड्स जे पळय आपले गोवा वेस्ट मॅनेजमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे डिमांडान ताणें आपलो लोकांचो आवाज ताणें असेंब्लीन घातलो की हायलायटिंग हाऊ दिस वेस्ट मॅनेजमेंट प्लान जो पळय येता हो प्रपोज केल्लो आहा हाऊ इट कॅन अफेक्ट द एनवायरमेंट आणि लोकांच्या संबंधी जे पळय कसले इफेक्ट्स येवपाक शकता ते हायलाइट केल्ले आहा. आनी ताणें सरकारा कडेन मागला की हो लोकांचो विरोध जो पळय आसा तो आयकून घेवपाची गरज आहा. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगेज, गौतमी गांवकार आणि संगीता ओली. पणजे केटीसी बस स्टँडाक वेगवेगळे मुद्दे सतायतात. लायटीच्या खांब्यांक ना लायटी, येरादारीक येवपी आडमेळी हे सगळे विषय घेऊन उत्तर गोंय जिल्लो रस्तो सुरक्षा समितीच्या अंतर्गत केटीसी बस स्टँड पणजेची जोड पळोवणी जाली. पळयात. दुसरें नो एंट्रीन गाडयो काडटा बायल मेल्ली मरे फॅटल एक्सिडेंट जालो थंय रिपेर वर्क चालू आहा. मागीर थंय 15-20 दिसांक आनी रोड मेळटलो केटीसी एक्झीट करता. मागीर म्हाका दिसता हांगच्यान केटीसी बसीस वचून येता तुमकां मातशें फ्री रूट मेळटलो. आतां त्या रस्त्यान आज सकाळी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटी के अंडर कलेक्टरान एक रिक्वेस्ट केल्ले की परत ते इश्यूज आसा आमचे केटीसी बस स्टँड पणजी तेजेर इन्स्पेक्शन करून इंटर डिपार्टमेंट म्हणजे जॉयंट इन्स्पेक्शन करचें आनी जे विशय आसा ते सॉर्ट आउट करचे म्हणून. सो आज एक बरो इन्स्पेक्शन जालें कितें म्हाका दिसता 8 म्हणजे डिपार्टमेंटाक रिक्वेस्ट केल्ले येवपाक 8चे 7 पावले म्हणजे फायर सोडून फायर डिपार्टमेंट सोडून आमचे इलेक्ट्रिसिटी PWD मागीर CCP आमचे KDC ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आनी ट्रॅफिक पुलीस हे म्हत्वाचे डिपार्टमेंटाची गरज आसली आनी ते आयज पावले. आज आमी इन्स्पेक्शन मेन म्हणजे कितें तुमकां खबर आसतलें की खुबशे खड्डे आमी रस्त्यार पळयता पूण हांगा बस स्टँडाचेर प्रॉब्लम कितें जालें एक्झीट पॉयंटाचेर खूब खड्डे येवपाक लागले आनी डिवायसपी ट्रॅफिकान सगळे ड्रायव्हराक क्लियरली तांकां एक्सप्लेन केले शिटकावणी दिली तांकां की ऑफकोर्स पॉट होलाचो प्रॉब्लेम आसा पूण एक्झीट जर तुमी एंट्री सायन्सून जर करीत आनी ती गाडी खंयची येयली प्रायवेट गाडी बी एक फेटल एक्सिडेंट जावंक शकता. सो हो पयलो विशय क्लियर जाले. तेजे उपरांत आमी पळयलें की कितलेशे इलेक्ट्रिसिटी खांबे आसा ताका लायट ना कांय नासतना आनी ते एक्चुली प्रॉब्लेम जाताले. सो आज इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आसलो अनिल पटेल आसलो तेणें आज क्लियरली ऑर्डर दिली की सगळे ते काडपाचे आनी ते आतां पोल जर काडले जाल्यार लोकांक चलपाक बरी वाट मेळटली कळ्ळें न्हू. आनी दुसरो विशय आमी पळयतात की खुबशे आतां स्लॅब जी हाल्ल्यात गाडी बी डॅश जावन ते स्लॅब हाल्ल्यात गटर उक्ती जाल्यात. सो आज ते डिटेल कवर केले आहेत ते
मागीर आमी EDC पाटो एरियासून थंय जो एक्झीट गाडयो येता थंय आमी आज डिस्कस केलें की कदंबा आनी एक रस्तो आहा भितर तो रस्तो उगडपाचो आनी तो रस्तो उगडले जाल्यार ट्रॅफिक पुलिसाक कंट्रोल करपाक जातले की EDC पाटो प्लाझाच्यो गाडयो येता आनी कदंबा बस स्टँडासून ज्यो बसी भायर सरता ते कोऑर्डिनेट करपाक एका पॉयंटाचेर कोऑर्डिनेट करपाक जातले. पण तें करपा खातीर थोडे दीस लागतले म्हणजे एक धाकटोसो रॅम्प घालचो पडटलो. सो तें आयज डिटेल पळयलां आनी तें डायग्राम बी काडून ते सबमीट करतले PWD. तेजे उपरांत आमी श्रमशक्ती भवनाची एंट्री पॉयंट जे आसा कितलेशे आमचे ऑफिस लोक आसा रायट फ्रॉम पेंजीम चर्चसून चलत बस स्टँडार येता आनी थंय जर तुमी पळयत जाल्यार ते फुटपाथ आसा श्रमशक्ती भवनाचे थंय भाजी विकपी आसता मागीर कोण तरी सायकल चलयता फुटपाथीचेर. तर आयज ती एरिया आमी बरे भशेन पळयले ते क्लियर केले आयज आनी जे ब्लॉक आसले ते काडलेले म्हणून ते गाडयो भितर सरताले. सो आयज CCPन एग्री जाले ते सगळे अप टू डेट करतले. सो ती एरिया आमी कवर केले की दोन्ही एरियाचे मार्किंग करून जे रिपेरिंग करपाक जाय ते PWD करतले. तेजे उपरांत आयज आमी पळयलें की ते इंटरस्टेट बस स्टँडार खुबशे सवलती ना. फॉर एग्जाम्पल आतां तुगे हाय मास्ट ना थंय लायट सारकी ना. त्याच बरोबर थोडे आमी खांबे पळयल्यार ताका लायटीचे वायरूच ना. व्हडले खांबे आसात म्हणजे हाय टेन्शन वायर घालपी खांबे आसा. सो ते काडचे कळ्ळें न्हू. सो त्या इंटरस्टेट बस स्टँडार कांय गरजेचे कामां करपाक जाय ते करूंक ना ते करपाक आयज मार्किंग केल्लेलें आसा. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, मनीषा जाधव आणि सानिका नगवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. अर्थसंकल्प 2024-25 वरवीं गोंय देशांतले सगळ्यात आकर्षक पर्यटन थळ म्हणून मुखार येतले. गोंय एक मुखेल पर्यटन थळ करपा खातीर सोबीत साधन सुविधांची गरज आसा. गोंयचो नुस्तेमारी उद्देगय धादोशी जातलो, केंद्रीय मंत्री किरण रिजिजून पत्रकार परिशदेत सांगले. Goa is naturally beautiful. Goa is blessed with natural resources. But one thing everyone will have to understand is all the resources, all the potential which Goa has require proper support from the central government and from the state government. When I came to Goa as a young boy, Goa had only natural beauty and beautiful people. But last 10 years, 10 years is not very long time, but in last 10 years, I have seen world-class infrastructure in Goa. ये बहुत मेरा पर्सनल ऑब्जर्वेशन है, मगर ये रियलिटी है. मैं एज ए स्टूडेंट आया, गोवा बहुत सुंदर था. बीचेस हैं, फॉरेस्ट है, वाटर सोर्सेस हैं, लेकिन असलियत में अच्छा नेशनल हाईवे, अच्छा स्पोर्ट्स स्टेडियम, वर्ल्ड क्लास एयरपोर्ट, मेजर स्किलिंग प्रोग्राम, मेजर इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट रिकॉर्ड लास्ट 10 इयर्स में हमको देखने को मिला है. 11,111 crore capital expenditure allocated under this budget will transform all India. If you see the entire western belt from Maharashtra, Goa, Karnataka, this will become one of the finest regions not only in India but in the world. That amount of capital expenditure allocated in this budget will transform not only railways, airways and shipping ports. It will get into many other critical infrastructures which are important to propel our economic growth. Because you know very well, today in the world,
India is the fastest growing big economies. Amongst the economies, big economies, India is the fastest growing economy. 8.2% GDP growth. And when the whole world is slowing down, India is growing so fast. So we are lucky that despite the global slowdown, India is growing so fast. This is because of the very intelligent economic management and very prudent fiscal management. So we are managing the fiscal deficits as well as we are enhancing the capital expenditure. So this is a huge moment for entire people of this country. So sustainable tourism growth is the most important thing we should keep in our mind when we are developing tourism industry. So environmental protection, sustainability, these are important. So most of our projects these days you might have seen, all the projects, look at the airport, how environment friendly the airport has been made. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. राज्यात कांय कडेन कमी जाल्यार कांय कडेन घसघशीत पावस पडटलो. पावसाक वादळी वाऱ्याचो सांगात मेळटलो. 1 तारखेमेरेन आयएमडीन येल्लो अलर्ट जारी केला. येता त्या 4 दिसात वत पावसाचो खेळ चालू उरतलो. फुडले कांय दीस तापमान स्थिर उरपाची शक्यताय आसा. आयचे चढावत आनी उणे तापमान 30 आनी 26 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. आयएमडीचो 1 तारखेमेरेन येल्लो अलर्ट, कांय सुवातांनी उटंगराचो पावस. पावसाक वादळी वाऱ्याचो सांगात. येता त्या दिसात वत पावसाचो खेळ चालू. आयतारचे तापमान 30 डिग्री सेल्सियस आनी 26 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.